नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राजनने काढलं चक्क आता कामिनीला घराच्या बाहेर, पण नेमकं का काढलं, कशासाठी काढलं, याच्यामुळे आपल्या कमळीवरती काय परिणाम होतात चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, आता ह्या कामिनीने ज्या प्रकारे आपल्या कमळीसोबत केलेलं असतं ना, तिला वाटत असतं की आता तिने जे काही केलं ते एकदम चांगलं केलं आणि तिचं आणि सगळ्यांचं बोलणं देखील राजन ऐकतो आणि राजनच्या लक्षात येतं की यामध्ये आपल्या कमळीची काही देखील चूक नसणार। परंतु मात्र आपल्या कमळीला कसं खोट्या आरोपाखाली ह्या कामिनीने त्या घरातून बाहेर हाकललेलं असतं हे तुम्ही पाहिलंच असेल आणि ह्या सगळ्याचा बदला म्हणून आता तिला देखील चांगलीच योग्य ती शिक्षा भेटणार आहे। कारण की या कामिनीने आतापर्यंत जेवढे कटकारस्थान केलेले असतात ना, त्या सगळ्याची पापाची शिक्षा आता तिला भेटणार आहे। कारण की तिच्या पापाचा घडा आता भरण्यात आलेला आहे। हे सगळं घडल्याच्या नंतर आजोबांच्या जे काही पायाला सूज आलेली असते त्याच्यामुळे सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं आणि पूर्ण आजीला तर एकदम दुःख झालेलं असतं की तिला वाटत असतं की हे काय होऊन बसलं, पण बिचारा कमळीच्या मध्ये काय देखील चूक नसेल असंच पूर्ण आजीला देखील वाटत असतं। परंतु कमळी आणि निंगी तिथून गेलेली असतात त्यावेळेस मात्र त्या खूप रडत असतात, कारण की कमळी म्हणते की काय होऊन बसलं हे, तर हे सगळं तुम्ही बघितलंच असेल। पण आता मित्रांनो, पुढे असा इंटरेस्टिंग अपडेट घडते की ज्यावेळेस मात्र सगळेजण मात्र आपल्या कमळीवरती आरोप करत असतात आणि कमळीला त्या शाळेतून बाहेर काढण्यासाठी ही कामिनी देखील जाते। कारण की कामिनीच्या डोक्यामध्ये एकच प्लॅनिंग असतो, कारण की तिने अनिकासोबत ज्या प्रकारे कमळी वागलेली असते ना, त्या प्रकारे कामिनी ठरवते की काही जरी झालं तरी मी त्या कमळीला सोडणार नाही, कारण की त्या कमळीने माझ्या अनुबेबीच्या आयुष्यात असं करायलाच नको हवं होतं। पण हे सगळं घडत असताना मात्र पूर्ण आजीला एकीकडे वाटत असतं की बिचारा कमळीवरती काय वेळ आलेली आहे, कारण की तिने काही देखील केलं नव्हतं। ती तर उलट आजोबांची सेवा करत होती, पण तिचं आपण म्हणणं देखील ऐकून नाही घेतलं आणि तिला ह्या घरातून बाहेर हाकलून देखील दिलं कामिनीला। तिच्यावरती खूप सारा अन्याय झालेला आहे आज सगळं काही पूर्ण आजीला कळतं। परंतु मात्र खरंच त्या पूर्ण आजीसमोर अजून आलेलंच नसतं, कारण की त्या काही तेलामध्ये जे काही ॲसिड मिक्स केलेलं असतं याच्या पाठीमागे कोण असतं, कारण की ही महामूर्ख कामिनी असते आणि सोबतच ही अनिका देखील असते। कारण की या दोघींना देखील किती अक्कल आहे हे तुम्हाला देखील चांगलंच समजलेलं असतं। तर मित्रांनो, आता रागिनी देखील म्हणत असते की अनिका तू काळजी करू नको, कारण की त्या कमळीला तुझ्या आयुष्यातून आम्ही कायमचं दूर करेल। आम्ही अशी कित्येक कामं केलीत ही तुला देखील माहीत नसतील, कारण की तुझ्या बाबांच्या आयुष्यामध्ये देखील कोणीतरी असंच काही वर्षापूर्वी होतं, त्याला देखील आम्ही असाच त्याचा काटा काढलेला आहे। हे ज्यावेळेस मात्र कामिनी बोलते त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते। कारण की मित्रांनो, तुम्हाला देखील माहीत नसेल तर सांगतो, कारण की आपली जी कमळी आहे ना, कमळीच्या आईला आणि कमळीला लहान असतानाच मात्र कमळी ज्यावेळेस लहान असते त्यावेळेस मात्र मुंबईमधून त्या दोघींना देखील मारण्यात आलं होतं। पण त्याच ठिकाणातून एवढ्या मोठ्या संकटातून देखील आपली सरू आणि कमळी ह्या दोघीजण वाचलेले असतात। कारण की मित्रांनो, त्यावेळेस देखील ह्या कामिनीनेच गुंड पाठवून आपल्या सरूला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तिला असं वाटत असतं की तिने सरूला कायमचं पण हा तिचा सगळ्यात मोठा गैरसमज असतो। तिला वाटत असतं की आता जी काय पूर्ण आजी तिच्या नातीला शोधत आहेत आणि त्यांच्या सुनेला मोठ्या, तर ती जिवंत नसते असं या सगळ्यांना वाटत असतं। परंतु मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपली सरू देखील जिवंत आहे आणि कमळी त्या घरामध्ये कित्येक वेळा येऊन देखील गेलेली आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, आता ह्या कामिनीला वाटत असतं की तिने लहानपणीच म्हणजे ज्यावेळेस मात्र सरूला मुंबईमधून त्यांनी हाकललेलं असतं, तिला वाटत असतं की तिने कायमचा रस्त्यातील काटा काढला, त्याच प्रकारे ह्या कमळीचा देखील काढून टाकूया। आणि कामिनी देखील हसायला लागते आणि म्हणते की आता फायनली कमळीचा काटा आपण काढून टाकूया, म्हणजेच तिला या कॉलेजमधून काढून टाकलं की जाईल तिकडे तिच्या त्या गावच्या गावामध्ये, तिला कोण देखील इज्जत देणार नाही, कोण देखील ओळखणार नाही। त्यावेळेस मात्र ऋषी देखील तुझा आणि सगळं काही तुझंच। तर मित्रांनो, ज्यावेळेस मात्र कमळी आणि निंगी कॉलेजमध्ये जातात त्यावेळेस मात्र ऋषी सर देखील त्यांना त्याच ठिकाणी भेटतात आणि ऋषी सर म्हणतात की कमळी काय झालं, तुम्ही एवढे ॲपसेट काय, काय घडलं तुमच्यासोबत, ते अनिकाने परत काय केलं का? त्यावेळेस मात्र ऋषी सरांसोबत देखील कमळी आणि निंगी नीट बोलत नाही, कारण की त्या दोघींना देखील माहीत असतं की यामध्ये काही देखील चूक नसते, तरी पण एवढं मोठं भयानक सत्य घडायलाच नको हवं होतं, कारण की त्यांनी काही देखील केलेलं नसते, तुमच्या देखील चांगलंच लक्षात आलेलं। पण मित्रांनो, तुम्ही काय काळजी करू नका, कारण की तुम्हाला माहिती की किती जर ह्या कामिनीने पाप केलेला आहेत आत्तापर्यंत, त्याच्या सगळ्याची शिक्षा तिला एक ना एक दिवस नक्कीच भेटणार। तर मित्रांनो, पुढे तुम्हाला हे देखील पाहायला भेटेल की आता ज्यावेळेस मात्र सगळं काही सत्य आपल्या पूर्णाजीला समजतं, म्हणजेच पूर्णाजीच्या लक्षात येतं की आत्तापर्यंत आजोबांच्या ज्या काही अवस्थेला म्हणजे ज्या काही अवस्थेला आजोबांच्या जबाबदार आहे ना, या सगळ्याच्या पाठीमागे मात्र ही कामिनी आहे। कारण की ह्या कामिनीनेच त्या तेलामध्ये औषध मिक्स केलं होतं, त्याच्यामुळेच त्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे आणि बिचारा कमळीला आपण उगाच बोललो। त्याच्यामुळे मित्रांनो, पूर्णाजी देखील एवढी की चक्क ह्या कामिनीचं थोबाडच फोडते, हे देखील तुम्ही पुढे बघालच। पण मित्रांनो, याच्या अगोदर तुम्हाला माहीत असेलच की आपल्या राजन सरांना सगळं काही सत्य कळालेलं असतं, म्हणजेच ह्या कमळीने काहीच केलेलं नाही आणि या सगळ्याच्या पाठीमागे मात्र ही रागिनी, ही कामिनी आणि हे अनिका असते, हे सगळं काही राजन सरांना चांगलं समजलेलं असतं। त्यावेळेस मात्र राजन सर म्हणतात की कमळीला त्या शाळेतून काढून टाकायच्या अगोदर मला काहीतरी केलं पाहिजे, कारण की बिचाऱ्या कमळीची यामध्ये काही देखील चूक नसताना तिला सगळं काय भोगायला लागत आहे। तिच्यासोबत मी असं मुळीच होऊन देणार नाही आणि तिच्यासोबत असं काय झालं तर मी कोणाला सोडणार देखील नाही।
पण मित्रांनो राजन सरांना देखील आता हळूहळू कमळीसोबत त्यांचं नातं कनेक्ट व्हायला लागलेलं असतं आणि हळूहळू आता राजन सर आणि कमळीची जवळीक अजूनच वाढत असते, कारण की आता थोड्याच दिवसात मात्र कमळीला देखील सत्य समजेल की राजन सरच तिचे खरे बाबा आहेत आणि राजन सरांना देखील कळेल की त्यांची मोठी मुलगी म्हणजेच कमळी आहे. त्यावेळेस मात्र पायाखालची जमीन सरकल. पण मित्रांनो त्याच्या अगोदर ह्या कामिनीने जे काही कारस्थान केलेलं आहे ह्या सगळ्याची शिक्षा तिला भेटूनच राहणार आहे. तर इकडे सुरू आपली बिचारी गावाकडे काळजी करत असते की तिची बिचारी मुलगी कशी असेल, काय करत असेल, माझे कमळीने खाल्लं असेल का नसेल, तिच्यासोबत काय घडत असेल, कारण की मित्रांनो सारखं सारखं तिला असा भास होत असतो की तिच्या कमळीसोबत काही ना काही वाईट होतंय. कारण की मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की आपल्या सरूला मुंबईमधून इथपर्यंत येताना किती म्हणजे किती काही सहन करावे लागलेलं असतं, किती मोठ्या संकटातून ती तिथे आलेली असते. कारण की एवढ्या मोठ्या संकटातून ती वाचलेली असते ना, तुम्ही याचा विचार देखील केलेला नसेल. कारण की चक्क ह्या कामिनीने महामूर्खिनीने चक्क त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या एवढ्या मोठ्या संकटातून आपली सरू मुंबईवरून पळून त्या गावाकडे गेलेली असते. त्यावेळेस मात्र आबास त्यांचा आधार बनलेले असतात आणि तिच्यामुळेच आतापर्यंत पण सरूला देखील माहीत असते की तिची कमळी किती हुशार आहे. कारण की कमळीने किती काही जरी केले ना तरी तुम्हाला माहीतच आहे की आपली कमळी सगळ्यांचा मात चांगल्या प्रकारे उतरवू शकते. तर इकडे आता ऋषी सरांच्या लग्नासाठी जी काही पाहणी चाललेली असते त्या सगळ्यामध्ये आता ऋषी सरांच्या मनामध्ये देखील आता कमळी हळूहळू घर करायला सुरुवात करते. म्हणजेच आता ऋषी सरांच्या लक्षात येतं की काही जरी झालं तरी कमळीसारखी मुलगी भेटणं म्हणजे नशीबच आहे. कारण की तुम्हाला माहीतच असतं की राधिकाने देखील सांगितलेलं असतं ऋषीला की कमळीबाबत विचार करायला काय हरकत आहे, कारण की कमळीसोबत तुझी चांगली मैत्री आहे तर कमळी तुझा चांगला लाईफ पार्टनर देखील बनू शकतो. दोघांची जोडी देखील खूप चांगली दिसते. पण त्यावेळेस मात्र ऋषीने नकार दिलेला असतो तुम्हाला देखील माहीतच आहे. पण हळूहळू राहून कमळीची सगळ्यात जास्त काळजी मात्र आपल्या ऋषी सरांनाच असते हे तुमच्या देखील चांगलंच लक्षात आलेलं असेल. त्याच्यामुळे आता ऋषी सर देखील कमळीबाबत विचार करत असतात की यार कमळीसोबत काय चुकीचं नको घडायला. तर मित्रांनो पुढे आता घडणार इंटरेस्टिंग असा विषय आहे, ही महामूर्ख अनिका चक्क आता आपल्या ऋषी सरांना प्रपोज करते. कारण की तिला आधीपासूनच ऋषी सर आवडत असतात हे तुम्हाला देखील माहीतच असेल. पण त्यावेळेस मात्र ती किती जरी ऋषी सरांच्या पाठीमागे गेली तरी आपल्या ऋषी सरांना कोण आवडतं हे तुम्हाला देखील माहीतच आहे. पण ऋषी सरांना देखील माहीत असतं की ह्या अनिका आपल्याजवळ कशासाठी येत आहे, पण आपल्याला हिच्यामध्ये थोडा देखील भाव नाही द्यायचा हिला किंवा हिच्यासोबत लग्नच करायचं नाही तर हिचा प्रपोज ॲक्सेप्टच करायचं नाही असं ऋषी देखील ठरवतो. तर ह्या अनिकाला वाटत असते की आता कमळीला त्या कॉलेजमधून काढून टाकतील म्हणजे तिची मज्जाच मज्जा होईल, म्हणजेच तिच्या रस्त्यामध्ये कोणी देखील येणार नाही. पण मित्रांनो घडतं सगळं उलटंच. कारण की आता ही तुम्हाला माहीतच आहे की ही कामिनी चक्क त्या कमळीला त्या शाळेतून काढण्यासाठी जाते आणि प्रिन्सिपलला देखील तिने आत्तापर्यंत किती वेळा फोर्स केलेला असतो हे तुम्ही पाहिलंच असेल. पण अजूनपर्यंत कमळीला कोणी देखील त्या कॉलेजमधून काढू शकलं नाही आहे. पण मित्रांनो पुढे जाऊन आता ही कामिनी स्वतः कमळीला त्या कॉलेजमधून काढायला बघते. पण त्या ठिकाणी राजन जाऊन ह्या कामिनीला चक्क आता घराच्या बाहेर हाकलायचा विचार घेतो. कारण की त्याला देखील कळतं की यामध्ये कमळीची काही देखील चूक नव्हते आणि कमळीच्या आता पाठीमागे बापासारखा खंबीरपणे आपला राजन सर उभे राहतात. कारण की मित्रांनो ज्यावेळेस मात्र कमळीचा सपोर्टमध्ये राजन सर येतात त्यावेळेस मात्र कामिनीच्या पायाखालची जमीन सरकते. कारण की मित्रांनो तिला कळतं की राजनला काही ना काहीतरी सत्य कळलेलं आहे. राजन आता सगळ्यांसमोर कामिनीला म्हणतो की तू कमळीची माफी माग, कारण की तू किती मोठा गुन्हा केलेला आहे हेच तुला देखील माहीत आहे. तू लवकरात लवकर कमळीची माफी माग, नाहीतर मी सगळ्यांना सत्य सांगेल, नाहीतर तुझ्याकडे दुसरा ऑप्शन आहे की हे घर सोडून निघून जा. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, ह्या कामिनीला घराच्या बाहेर काढलं पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढील येणाऱ्या अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.